भावकीत तुमच्याच माणसाकडून धोका मिळत असेल तर हे ओळखा. नंबर 1, तुमची प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असेल तर सावध व्हा. तुम्ही एखादी वैयक्तिक गोष्ट, घरातील विषय, जमीन जुमला, पैशांचा व्यवहार, कौटुंबिक निर्णय किंवा भविष्यातील एखादी योजना फक्त भावकीतील एका व्यक्तीला सांगितली आणि दुसऱ्याच दिवशी तीच गोष्ट अनेक लोकांना माहीत झाली तर हा साधा योगायोग समजून दुर्लक्ष करू नका. विश्वासू माणूस तुमची गोष्ट तुमच्या परवानगीशिवाय पुढे सांगत नाही. त्यामुळे कोणती माहिती कोणाला दिली आणि ती माहिती कुठून बाहेर गेली याचा शांतपणे विचार करा. मात्र पुरावा नसताना कोणावर थेट आरोप करू नका. विश्वास ठेवताना माणूस जवळचा आहे की खरोखर विश्वासू आहे यातील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. नंबर 2, तुमच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करण्याऐवजी सतत कमी लेखलं जात असेल तर लक्ष द्या. तुम्ही काही नवीन काम सुरू केलं, आर्थिक प्रगती केली, घर बांधलं, जमीन घेतली, व्यवसाय वाढवला किंवा आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याच माणसाकडून प्रत्येक वेळी टोमणे, नकारात्मक बोलणं आणि तुमचं यश कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या वागण्याकडे गांभीर्याने पहा. प्रत्येक टीका म्हणजे धोका नसतो. काही वेळी जवळची व्यक्ती तुमच्या चुका प्रामाणिकपणे दाखवत असते, पण तुम्ही चांगलं करत असताना सतत निरुत्साहित करणं, तुमच्या निर्णयामध्ये विनाकारण अडथळे आणणं आणि तुमचं यश इतरांसमोर कमी करून दाखवणं हा वेगळा संकेत असू शकतो. अशा व्यक्तीपासून भांडण करून दूर जाण्यापेक्षा तुमच्या महत्त्वाच्या योजना आधीच सगळ्यांना सांगणं कमी करा. नंबर 3, तुमच्या आणि दुसऱ्या माणसांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ओळखा. भावकीत कधीकधी सर्वात मोठा धोका थेट भांडणातून येत नाही तर 2 माणसांमध्ये गैरसमज निर्माण करून येतो. एखादी व्यक्ती तुमच्याकडे येऊन म्हणते त्याने तुझ्याबद्दल असं म्हटलं आणि दुसऱ्यांजवळ जाऊन तुझ्याबद्दल वेगळं सांगते तर दोघांमध्ये संशय निर्माण होऊ शकतो. अशा वेळी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. शक्य असेल तर संबंधित व्यक्तीशी थेट आणि शांतपणे बोला, कारण तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून नातं तोडणं ही मोठी चूक ठरू शकते. जो माणूस सतत लोकांना एकमेकांविरुद्ध उभं करतो त्याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये भेगा पडत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. नंबर 4, तुमच्या अडचणीच्या वेळी साथ देण्याऐवजी परिस्थितीचा फायदा घेतला जात असेल तर सावध व्हा. खरा माणूस तुमच्या चांगल्या काळातच नाही तर अडचणीच्या काळातही तुमच्यासोबत उभा राहतो. तुमच्यावर संकट आलं असताना एखादी व्यक्ती मदत करण्याऐवजी तुमची अडचण इतरांसमोर सांगत असेल, तुमची परिस्थिती वापरून स्वतःचा फायदा करून घेत असेल किंवा तुमच्याबद्दल चुकीचं चित्र निर्माण करत असेल तर त्या नात्याचा पुन्हा विचार करा. विशेषत जमीन, पैसा, कुटुंब, वाद किंवा मालमत्तेच्या विषयात भावनेपेक्षा स्पष्ट व्यवहार करायचा महत्त्वाचा असतो. नातं जवळचं असलं तरी व्यवहार स्पष्ट ठेवा, कारण जवळीक आणि विश्वासाची किंमत असते, पण व्यवहारात स्पष्टता नसली तर गैरसमज मोठे होऊ शकतात. नंबर 5, तुमच्यासमोर गोड आणि तुमच्या मागे वेगळी वागणारी व्यक्ती ओळखा. समोर तुमचं कौतुक करणं आणि मागे तुमच्याबद्दल वेगळाच गोष्टी सांगणं हा विरोधाभास वारंवार दिसत असेल तर सावध राहा. अशा व्यक्तीला लगेच शत्रू समजण्याची गरज नाही, पण तुमच्या वैयक्तिक गोष्टी त्याच्यासमोर उघडपणे सांगणं टाळा. एखाद्याने तुमच्याबद्दल काही सांगितलं म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवू नका, पण एकाच प्रकारचं वागणं पुन्हा पुन्हा दिसत असेल तर त्या पॅटर्नकडे दुर्लक्षही करू नका. माणूस एकदा चुकू शकतो, पण वारंवार एकच प्रकार घडत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असण्याची शक्यता असते. अशा वेळी नातं तोडण्यापेक्षा मर्यादा ठेवा. काय बोलायचं, किती बोलायचं आणि कोणत्या विषयावर बोलायचं हे ठरवा. नंबर 6, तुमच्या विरुद्ध वातावरण तयार होत असेल तर शांतपणे अंतर ठेवा, मर्यादा ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावकीतील व्यक्तीवर संशय आला म्हणून लगेच भांडण, अपमान किंवा बदला घेण्याचा मार्ग निवडू नका. आधी परिस्थिती समजून घ्या. कोणत्या गोष्टी प्रत्यक्ष घडल्या आहेत आणि कोणत्या फक्त ऐकल्या आहेत यामध्ये फरक करा. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या विरोधात वातावरण तयार करत असेल, तुमचे संबंध बिघडवत असेल किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टीचा गैरवापर करत असेल तर तिच्याशी आवश्यक तेवढा संपर्क ठेवा. अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही. कधीकधी शांतता टिकवण्यासाठी योग्य अंतर ठेवणं ही शहाणपणाची गोष्ट असते. तुमचा उद्देश त्या व्यक्तीला हरवणं नसावा. तुमची प्रतिष्ठा, तुमचं कुटुंब आणि तुमची मानसिक शांतता सुरक्षित ठेवणं हा असावा. नंबर 7, तुमच्या निर्णयामध्ये वारंवार अडथळे आणले जात असतील तर लक्ष द्या. तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला की एखादी व्यक्ती सतत हे करू नकोस, तुझ्याकडून होणार नाही, या तुझं नुकसान होईल असं सांगत असेल
तर प्रत्येक वेळी ते तुमच्या हितासाठी आहे असं समजू नका. काही वेळा जवळची व्यक्ती खरोखर काळजीपोटी सल्ला देते, त्यामुळे एक दोन प्रसंगावर निष्कर्ष काढू नका. पण तुमच्या प्रत्येक प्रगतीच्या निर्णयाला विनाकारण विरोध, भीती निर्माण करणं आणि शेवटी तुमचा निर्णय बदलून स्वतःच्या फायद्याचा मार्ग तयार करणं वारंवार होत असेल तर त्या पॅटर्नकडे लक्ष द्या. सल्ला आणि अडथळा यातील फरक ओळखा, खूप महत्त्वाचा आहे. नंबर 8, तुमची माहिती वापरून तुम्हालाच अडचणीत आणलं जात असेल तर सावध व्हा. तुम्ही विश्वासाने एखाद्याला तुमच्या घरातली परिस्थिती, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक मतभेद किंवा भविष्यातील योजना सांगता आणि नंतर तीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरली जाते तर पुढे वैयक्तिक माहिती देताना मर्यादा ठेवा. तुमचा माणूस आहे म्हणून प्रत्येक गोष्ट सांगणं आवश्यक नसतं. विश्वास म्हणजे सगळं काही सांगणं नव्हे. योग्य व्यक्तीला योग्य माहिती देणं हा खरा विवेक आहे. विशेषतः पैसा, जमीन किंवा मालमत्तेचे विषय असतील तर बोलण्यापेक्षा कागदपत्री स्पष्टता जास्त महत्त्वाची असते. नंबर 9, तुमच्या नावाने खोटं आश्वासन किंवा चुकीची माहिती दिली जात असेल तर थांबवा. कधीकधी एखादी व्यक्ती तुमचं नाव घेऊन दुसऱ्यांना काही आश्वासन देते, एखादं काम ठरवते किंवा तुमच्या मताबद्दल चुकीची माहिती सांगते. नंतर त्या गोष्टीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे तुमच्या नावाने कोणताही निर्णय घेतला जात असल्याची माहिती मिळाली तर शांतपणे स्पष्ट करा की माझ्या परवानगीशिवाय माझ्या नावाने कोणताही निर्णय घेऊ नका. नातं जवळचं असलं तरी तुमच्या नावाचा आणि विश्वासाचा गैरवापर होऊ देऊ नका. नंबर 10, तुमच्या भांडणाचा फायदा तिसरी व्यक्ती घेत असेल तर सावध राहा. भावकीत दोन व्यक्तीमध्ये वाद झाला की काही लोक त्यात मध्यस्थी करण्याच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. ते एका व्यक्तीला दुसऱ्या विरुद्ध चिथावतात आणि नंतर दोन्ही बाजूंकडून माहिती घेतात. त्यामुळे कोणतीही सतत तुमच्या वादात तेल ओतत असेल तर त्याचं म्हणणं लगेच खरं मानू नका. त्याला तुमचं नातं टिकवायचं असतं, तो गैरसमज कमी करतो. ज्याला वाद वाढवायचा असतो तो प्रत्येक गोष्टीत नवीन मुद्दा शोधतो. नंबर 11, तुमच्या चुका सगळ्यांसमोर सांगितल्या जात असतील तर नात्याची मर्यादा ओळखा. जवळच्या व्यक्तीकडून तुमची चूक सांगितली जाणं आणि तुमची चूक सगळ्यांसमोर सांगून तुमची किंमत कमी करणं यात खूप फरक आहे. खरा हितचिंतक तुमची चूक असेल तर ती योग्य वेळी आणि शक्यतो एकांतात सांगतो. पण एखादी व्यक्ती तुमच्या जुन्या चुका वारंवार लोकांसमोर काढत असेल, तुमची खिल्ली उडवत असेल किंवा तुमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवणं योग्य ठरू शकतं. तुमची चूक दाखवणारा शत्रू नसतो, पण तुमची चूक वापरून तुम्हाला खाली खेचणारा माणूस ओळखायला हवा. नंबर 12, शेवटी नातं नाही तर माणसाचं सातत्यपूर्ण वागणं पहा. एखादी व्यक्ती भावकीतील आहे, लहानपणीपासून ओळखीची आहे किंवा तुमच्याशी रक्ताचं नातं आहे म्हणून ती कायम तुमच्या बाजूने असेल असं नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी मतभेद आहेत म्हणून ती तुमची शत्रू आहे असंही नाही. नात्यापेक्षा वागणं महत्त्वाचं आहे. कोण तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होतो, तुमच्या अडचणीत योग्य सल्ला देतो, तुमची गोपनीयता जपतो आणि तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा आदर ठेवतो, अशा लोकांची किंमत करा. आणि जे वारंवार विश्वास तोडतात, गैरसमज निर्माण करतात किंवा तुमचा वापर करतात त्याच्याशी भांडण न करता योग्य मर्यादा ठेवा. लक्षात ठेवा, भावकी टिकवायची असेल तर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्यापेक्षा कोणत्या व्यक्तीला किती जवळ ठेवायचं, कोणत्या विषयावर किती बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे समजणं जास्त महत्त्वाचं असतं. मित्रांनो, तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की मांडा आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भरभरून सबस्क्राईब, लाईक नक्की करा. जास्तीत जास्त कमेंट करा. भेटू